UTL सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। काँग्रेस, शिवसेना, ठाकरे गट, राष्ट्रवादी पवार गटामध्ये वादाची ठिणगी। विधानसभेतील पराभवानंतर टीका करताना महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून एकमेकांवर चिखलफेक। जागा वाटपाच्या घोळामुळे महाविकास आघाडी पराभूत। अनेक नेते बैठकीला उशिरा यायचे, आम्हाला कुठलंही प्लॅनिंग करता आलं नाही। विजय वडेट्टीवार यांनी पराभवाचं खापर राऊत आणि पटोले यांच्यावर फोडलं। जास्त जागा जिंकून मुख्यमंत्री बनायचं होतं, मात्र त्यांच्या सगळ्यामध्ये कमी जागा आल्या। संजय राऊतांचा नाना पटोले यांच्यावर निशाणा। विधानसभेनंतर महाविकास आघाडीतील 3 पक्षात समन्वय राहिला नसल्याचं देखील भाष्य। लोकसभेपुरती इंडिया आघाडी होती असं काँग्रेसला वाटत असेल तर तसं जाहीर करा, आम्ही आमचा मार्ग निवडू। आघाडी तुटली तर पुन्हा होणार नाही, संजय राऊत स्पष्टच बोलले। काँग्रेसची मोडलेली पाठ सरळ व्हायला तयार नाही। ठाकरे गट अजून झोपेतून जागा व्हायला तयार नाही। राष्ट्रवादीच्या बैठकीमध्ये राज्याच्या परिस्थितीवर बोलताना अमोल कोल्हेंचं भाष्य। कोल्हेंनी आम्हाला सल्ले देण्यापेक्षा स्वतःच्या पक्षाकडे जास्त लक्ष द्यावं। काँग्रेसवरील टीकेला वडेट्टीवार यांचं प्रत्युत्तर। तर शिवसेना लढणारा पक्ष कधी झुकलो नाही, तुटलो नाही, विकले गेलो नाही, राऊतांनी कोल्हेंना सुनावलं। महाविकास आघाडीनं पराभव मान्य केला हे बरं झालं। कालपर्यंत ईव्हीएम मशीनला दोष देणारे विरोधक आता वस्तुस्थितीवर आले। महाविकास आघाडीतील अंतर्गत वादावर बावनकुळेंची टीका। खंडणी प्रकरणी आरोपी विष्णू चाटेला न्यायालयीन कोठडी। हत्या प्रकरणी विष्णू चाटेचा ताबा मिळवण्यासाठी एसआयटी अर्ज करणार। एसआयटी आजच चाटेचा ताबा घेण्याची शक्यता। संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये न्याय मिळवण्यासाठी जालन्यामध्ये जनआक्रोश मोर्चा। गुंडगिरी संपवण्यासाठी माझ्या वडिलांचा जीव गेला, त्यांचं बलिदान व्यर्थ जाऊ देऊ नका, देशमुखांच्या मुलीचं आवाहन। न्याय देण्यासाठी मंत्र्यांवर बोललो तर यामध्ये जातीयवाद कसला? देशमुख हत्या प्रकरणावरून जरांगे आक्रमक। वाल्मिक कराडला वाचवण्यासाठी धनंजय मुंडेंचं षडयंत्र असल्याचा देखील आरोप। आम्ही हेडगेवारांचे अनुयायी, सर्व वारांचा सन्मान करतो। चंद्रपुरातील कार्यक्रमात मुनगंटीवार, वडेट्टीवार, जोरगेवारांचा उल्लेख करत फडणवीसांचं वक्तव्य। चंद्रपुरातील कार्यक्रमात अनुपस्थित असल्यानं सुधीर मुनगंटीवारांच्या नाराजीची चर्चा। बंडखोरी करणाऱ्यांना, विरोधात काम करणाऱ्यांना पक्षामध्ये घेताना विचार करायला हवा होता। मुनगंटीवारांचा पुन्हा एकदा जोरगेवार यांच्याकडे रोख। चंद्रपुरातील एका तरी वाराला मंत्रिपद मिळावं असं वडेट्टीवार यांनी म्हटलं होतं, पण कदाचित 3ऱ्या वारासाठी ते रिकामं असावं। किशोर जोरगेवार यांच्याकडून अप्रत्यक्षपणे वडेट्टीवारांवर भाष्य। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी नाना पटोलेंची सांत्वनपर भेट घेतली। नाना पटोलेंच्या मातोश्रींचं निधन झाल्यानंतर फडणवीसांची सांत्वनपर भेट। UTL सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।